मिथुन राशीच्या जातकांसाठी 11 मे ते 17 मे 2026चा हा आठवडा अनेक अर्थाने खास, बदलाने भरलेला आणि अंतर्मनाला स्पर्श करणारा ठरणार आहे. बुध हा तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे तुमची बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता या काळात विशेष प्रभावी राहणार आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील ज्या तुम्हाला स्वतःबद्दल नव्याने विचार करायला लावतील. मनात असलेले संभ्रम हळूहळू दूर होऊ लागतील आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट आणि सकारात्मक बनेल. या काळात ग्रहताऱ्यांची स्थिती अशी आहे की तुम्हाला आपल्या क्षमतांची जाणीव अधिक तीव्रतेने होईल. अनेक वेळा आपण स्वतःच आपल्या मर्यादा ठरवून घेतो, पण हा आठवडा त्या मर्यादा मोडण्याची संधी देणार आहे. तुमच्या आयुष्यात काही नवीन संधी येतील. त्या छोट्या असतील, पण त्यातून मोठे परिणाम घडू शकतात. त्यामुळे कोणतीही संधी कमी समजू नका. प्रत्येक गोष्ट मनापासून आणि पूर्ण एकाग्रतेने करा. आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा मानसिक ताण जाणवू शकतो. काही अपूर्ण कामे, काही जुने प्रश्न पुन्हा डोके वर काढू शकतात. पण यावेळी तुम्ही त्यांना घाबरणार नाही, तर धैर्याने त्यांचा सामना कराल. तुमच्या विचारांमध्ये स्थिरता येईल आणि तुम्ही निर्णय अधिक स्पष्टपणे घेऊ शकाल. तुमच्यातील संवाद कौशल्य या काळात तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. योग्य शब्द योग्य वेळी बोलल्यामुळे अनेक अडचणी सहज सुटतील. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने पाहिला तर हा आठवडा प्रगतीचा संकेत देणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या सुरुवातीला कठीण वाटतील, पण त्या तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ सकारात्मक आहे. नवीन डील्स, नवीन संपर्क आणि आर्थिक वाढ याचे संकेत आहेत. विशेषतः संवादावर आधारित व्यवसायात असलेल्या लोकांना अधिक यश मिळेल. मिथुन राशीसाठी 11 ते 17 मे 2026चा हा आठवडा फक्त ठीकठाक नाही, तर आतून बदल घडवणारा आणि हळूहळू उंची गाठायला मदत करणार आहे. यावेळी खास गोष्ट अशी आहे की बाहेरच्या परिस्थितीपेक्षा तुमच्यात चालणारा सकारात्मक बदल जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणजेच तुम्ही जे विचार करता, ज्या पद्धतीने निर्णय घेता आणि लोकांशी वागता, त्यात एक नवीन आत्मविश्वास दिसून येईल. या आठवड्यात तुम्हाला काही स्मॉल विन्स मिळतील. या लहान यशांचा परिणाम मोठा असतो, कारण ते तुमचा आत्मविश्वासात वाढवतात. एखादा अडकलेलं काम पूर्ण होईल, एखादी वाट बंद होती ती अचानक खुली होईल, किंवा एखादी व्यक्ती तुमच्या मदतीला योग्य वेळी उभी राहील. अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी घडू शकतात. तुमच्या आयुष्यात क्लॅरिटी येण्याचा हा काळ आहे. आधी जे निर्णय घेणं कठीण वाटत होतं, त्याबद्दल मनात आता स्पष्ट होईल. विशेषतः करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला काय हवं आहे याची जाणीव होईल. ही जाणीवच पुढे मोठा बदल घडवते. त्यामुळे या आठवड्यात घेतलेले निर्णय भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. आणखी एक सकारात्मक गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन पॉवर. तुम्ही जे बोलाल ते लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचेल. त्यामुळे नातेसंबंध सुधारतील, गैरसमज दूर होतील आणि नवीन ओळखीही तयार होतील. एखादं काम केवळ तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे पूर्ण होऊ शकतं. या काळात नशीबही तुमच्या बाजूने थोडं वळलेलं दिसतं. अचानक चांगली बातमी मिळू शकते. ती आर्थिक असू शकते, करिअरशी संबंधित असू शकते, किंवा वैयक्तिक आयुष्यातील आनंदाची असू शकते. काही लोकांना अनपेक्षित संधी मिळतील, ज्या पुढे मोठं रूप घेऊ शकतात. मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक मजबूत होत जाल. आधी ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास दिला, त्याच गोष्टी आता तुम्हाला फारसा परिणाम करणार नाहीत. याचा अर्थ तुम्ही इमोशनली मॅच्युअर होत आहात. हीच गोष्ट तुम्हाला पुढे आयुष्यात खूप उपयोगी ठरणार आहे. या आठवड्यात नेटवर्किंग खूप महत्त्वाची ठरेल. नवीन लोकांशी ओळख वाढेल. काही जुने संपर्क पुन्हा सक्रिय होतील. यामध्ये एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात गेम चेंजर ठरू शकते. त्यामुळे कोणालाही कमी समजू नका आणि प्रत्येक भेटीत काहीतरी शिकण्यासारखं असेल. कुटुंब आणि मित्रांसोबत संबंध अधिक गोड होतील. एखादी छोटी आउटिंग, गप्पा किंवा एकत्र वेळ घालवणे यामुळे तुमचं मन रिफ्रेश होईल. तुम्हाला जाणवेल की आयुष्यात फक्त कामच नाही, तर नातेसंबंधही तितकेच महत्त्वाचे आहेत. आर्थिक बाबतीतही सकारात्मक संकेत आहेत. काही लोकांना नवीन इन्कम सोर्स सापडू शकतो. एखादा साईड इन्कम सुरू करण्याची कल्पना सुचू शकते. जरी सुरुवात छोटी असली तरी पुढे त्यातून चांगला फायदा होऊ शकतो. आध्यात्मिकदृष्ट्या देखील हा आठवडा खास आहे. तुम्हाला आतून एक शांतता जाणवेल. एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याची भावना वाढेल. ध्यान, प्रार्थना किंवा स्वतःसोबत वेळ घालवणं यामुळे तुमचं मन अधिक स्थिर होईल. या आठवड्याचा खास संदेश
तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जाण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी हळूहळू सुरू होतात. हा आठवडा त्या बदलांची सुरुवात आहे. तुम्ही घेतलेले छोटे पाऊल पुढे मोठा मार्ग तयार करणार आहेत. मिथुन राशी, या आठवड्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर हा काळ स्वतःला नव्याने घडवण्याचा आणि जीवनात सूक्ष्म पण प्रभावी बदल करण्याचा आहे. हा आठवडा फक्त भविष्य सांगणारा नाही, तर तुमच्यात दडलेल्या क्षमता जागृत करणारा आहे. या काळात तुमच्या विचारसरणीत एक वेगळीच परिपक्वता दिसून येईल. आधी जिथे तुम्ही पटकन निर्णय घ्यायचा तिथे किंवा गोंधळून जायचा, तिथे आता तुम्ही शांतपणे परिस्थिती समजून घेऊन निर्णय घ्याल. ही बदललेली वृत्तीच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. लोक तुमच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहू लागतील. ही तुमच्यासाठी मोठी सकारात्मक गोष्ट आहे. हा आठवडा तुम्हाला स्वतःकडे आतून पाहायला शिकवेल. तुम्ही तुमच्या चुका स्वीकाराल आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न कराल. हीच गोष्ट तुम्हाला पुढे नेईल. अनेकांना या काळात मी काय चांगलं करू शकतो हा प्रश्न पडेल आणि त्याचं उत्तरही हळूहळू मिळेल. तुमच्या आयुष्यात काही चांगल्या सवयी रुजण्याची शक्यता आहे, जसं की लवकर उठणं, वेळेचं नियोजन करणं किंवा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं. सुरुवातीला हे थोडं कठीण वाटेल, पण एकदा सवय लागली की त्याचा फायदा दीर्घकाळ मिळेल. या आठवड्यात तुमची क्रिएटिव्हिटी पीकवर असेल. तुम्हाला नवीन कल्पना सुचतील. त्या कामाशी संबंधित असू शकतात किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही नवीन गोष्टी असू शकतात. जर तुम्ही लेखन, डिझायनिंग, टीचिंग किंवा कम्युनिकेशन फील्डमध्ये असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप खास आहे. मिथुन राशीचं एक खूप मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्वीकारणं आणि त्या आठवड्यात ते अधिक मजबूत होईल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला ॲडजस्ट करू शकाल. यामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचं महत्त्व वाढेल. एकूणच मिथुन राशीसाठी हा आठवडा बाह्य यशापेक्षा अंतर्गत प्रगतीवर भर देणार आहे. तुम्ही जितकं स्वतःला समजून घ्याल तितकंच आयुष्य सोपं आणि सुंदर वाटेल. हा काळ तुम्हाला सांगतो, थोडं थांबा, स्वतःकडे पहा आणि मग नव्या ऊर्जेने पुढे चला.